कार्यक्रम करताना ह्या गोष्टी गडबड असू नये आणि ते त्याच्यावर कार्यक्रमाला तेवढं गडबड येत नाही आणि कार्यक्रम हा माझ्या एकट्याचा माझा चांगला झाला म्हणून कार्यक्रम चांगला झाला नाही. दोघांचा जेव्हा कार्यक्रम चांगला होतो तेव्हा या मंडळाचा कार्यक्रम चांगला होतो, या गावाचा कार्यक्रम चांगला होतो आणि गावाचा कार्यक्रम चांगला होणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं काय का. म्हणून असेच कार्यक्रम वारंवार कार्यक्रम चांगले हो. उत्तम उत्तम बुवा त्याला या ठिकाणी आपण या आलेली सेवा करण्याची संधी तुम्ही द्या आणि चांगलं भजन तुम्ही ऐका, चांगलं भजन लोकांना ऐकू द्या. या माझ्या छोट्या कलाकारांनी या ठिकाणी विनंती आहे किंवा सर्वांच्या चरणी या ठिकाणी पुन्हा नतमस्तक होतं. आमच्या चंद्रभाऊच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभतो, चांगलं आयुष्य लाभू दे त्या सोडल्याची प्रार्थना करतोय. तुम्हाला सुद्धा सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे आणि उत्तम आयु आरोग्य लाभू दे या आधीसाठी प्रार्थना करतोय आणि तुर्तास आपली रजा घेतोय. भैरवी बुवांची काही इच्छा होती पण त्यांनी सांगितलं नाही म्हणून तर हां पण तुम्हाला सांग सांगतो मागे असाच विषय झाला भैरवीला म्हणजे मी सांगितलं होतं जे माझ्या काही लोकांकडे विचारलं म्हणजे भैरवीचा काय असा विषय आहे की म्हणायचं नाही की बाबा आपलं भजन संपलं की दुसऱ्याचे भजन म्हणायचं नाही काय चालू असेल तेव्हा म्हणजे बाकीला बारकी भैरवी समजा मी बारीक भैरवी आणि त्याच्यानंतर त्याचं असेल तर भैरवी घ्यायची काय विषय तुम्हाला सांगतो. भैरवीबद्दल लोकांचा संभ्रम आहे तो थोडासा तुम्हाला बस सांगतो काय विषय जर चुकीचं होता तरी पण ते तुमचा विषय पण जे खरं सत्य आहे तुम्हाला सांगतो. भैरवी हा एक राग आहे. भैरवी म्हणजे शेवटचा राग नाही. भैरवी म्हणजे शेवटचा राग नाही की तो संपल्याचा विषय संपला नाही असं नाही. भैरवी हा जो राग आहे तो करुणा रसप्रधान राग आहे. करुणा रसप्रधान राग त्याच्यानंतर तुम्हाला काय ऐकावंसं वाटत नाही. भैरवी नंतर ती भैरवी कोणी आढळली तरी आई ना तरी त्याच्यानंतर काही ऐकावंसं वाटत नाही कारण त्या भैरवीचं वातावरण तसं समजलं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की कटार काळाच्या मुली नाटक तुम्हाला माहिती आहे कटार काळाच्या बरोबर आहे. नाटकाची सुरुवात नांदीपासून होते बरोबर आहे. अभिषेकीने काय केलं होतं सुरुवातीला जेव्हा नाटक आलं होतं ना सुरुवातीचे काही प्रयोग कसे झाले तुम्हाला माहिती आहे. काही प्रयोग असे झाले की भैरवीने सुरुवात केली लक्षात ठेवा. भैरवीने सुरुवात केली आणि नंतर जशी जशी गाणी पुढची गाणी होती ना त्या भैरवीच्या रागाच्या अनुसंधिकाने जो आलेख साधला गेला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी रागांची निवड केली. अभिषेकी बुवानी त्यांच्याबद्दल पूर्ण आम्हाला सोबत नाही पण त्यावेळेला त्यांनी भैरवीने सुरुवात केली. म्हणजे जो माणूस भैरवीने सुरुवात करतो त्याचा संपलाच नाही विषय पण तुझा संपत नाही विषय इथून सुरुवात केला त्यांनी. म्हणजे रागाला काही बंधन नसतं. राग जे आहेत ना त्याचं बंधन कुठे असतं की जेव्हा लोक ख्याल गायन करतात चिजा गातात. आता तुम्हाला थोडक्यात सांगू का मी तुम्हाला काही असे राग आहेत ना की ज्याचा कालावधी असतो बुवा तुम्हाला माहिती सांगण्याची चुकीच आहे. कालावधी असतो की त्या कालावधीमध्ये बुवा त्या कालावधीमध्ये राग गायले गेले पाहिजे. भूप हा प्रातःकाळीचा राग आहे. भूप हा प्रातःकाळीचा राग आहे म्हणजे सकाळी तो गावा असं बंधन आहे. पण ते बंधन कोणाला आहे ते शास्त्रीय गातील त्यांच्यासाठी बंधन आहे. या आमचं म्हणतात ना उपशास्त्रीय संगीत आमचं ते शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत आहे त्याच्यामध्ये हा अभ्यास आहे. आणि भैरवी हा राग जो असेल ना किंवा काही भूप राग सकाळी गावा मग आम्ही आज रात्री गायलो ना मग आमचा सकाळी हटकून येऊ सांगा तुम्ही सकाळपासून बारीक सुरू करतो का भूप राग जो सकाळपासून यावा असं नसतं. त्या रागाला बंधन तिथे असतात पण इतर रागाचे बंधन नाही. इतर काही राग असतात ना तुम्हाला तिथे तुम्ही त्याच्यामध्ये छेडछाड करू शकत नाही. जसा शिवरंजनी राग आहे. शिवरंजनी राग कसा आहे सारे ग प ध सा सा हा शिवरंजनी पण त्याच्यामध्ये सारे ग रे ग रे ग ग प ध सा ग प रे ग रे सा म्हणजे हा शुद्धकाचा वापर केला. पण हा शुद्धक जेव्हा आम्ही या भजनामध्ये वापरतो तिथपर्यंत ठीक आहे. शास्त्रीय संगीतामध्ये ते लोक वापरत नाही म्हणजे बंधन तिकडे हे थोडासा संभ्रमाने म्हणजे माझा अभ्यास तेवढा आहे तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. कारण भैरवी हा राग आहे त्यामुळे तसा विषय नाही पण तेव्हाच राहिले पाहिजे तुमचा वाटत भैरवी भैरवीचा विषय असो ठीक आहे.